नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल खीर। तर ही खीर बनवायला एकदम सोपी आहे, फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते किंवा तुम्ही याला अंगुरी रसमलाई सुद्धा म्हणू शकता। तर उपवास असला की उपवासाच्या ताटामध्ये अशा पद्धतीचा गोड पदार्थ हवाच। तर एकदम सोप्या पद्धतीने, अजिबातही दूध न आटवता एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे ही खीर बनवलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर आपण इथे खीर बनवण्यासाठी बघा अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 1 वाटी इथे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा इथे मी 6-7 तासासाठी छान असा भिजवून घेतला। अगोदर 2 पाण्याने स्वच्छ असे साबुदाणे आपण धुवून घेतले आणि नंतर आपण भिजत ठेवले होते। एकदम मोकळा सुटसुटीत असा हा साबुदाणा आपला इथे भिजलेला आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साबुदाणा काढून घेऊया। तर बघा एकदम मोकळा सुटसुटीत असा हा साबुदाणा भिजलेला आहे आणि छान असा फुललेला देखील आहे। तर आपण 1 वाटी साबुदाणा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची मिल्क पावडर। तर 2 चमचे आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे। तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर सुद्धा घालू शकता। तर 2 चमचे आपण साखर घालून घेतल्यानंतर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर मिक्सर चालू बंद करायचा 2-3 वेळेस आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचे। तर बघा मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे। अगदी बारीक असं करायचं नाही, 2-3 वेळेस मिक्सर चालू बंद करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण करून घ्यायचंय। आता हे वाटण करून घेतलेलं एक ताटामध्ये काढून घेतलंय। तर संपूर्ण वाटण करून घेतलेलं मिश्रण आपण एक ताटामध्ये काढून घेतलंय। आता हे हलका आपण असं अशा पद्धतीने एकजीव करून घेऊया। तर बघा आपण एकजीव करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावाले छोटे छोटे बॉल्स असे तयार करून घेऊया। आता आपल्याला हाताला तूप चोळून घ्यायचंय आणि तूप चोळून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे असे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे। तर खूप मोठं घ्यायचं नाही, खूप मोठं आपण मोठ्या आकारामध्ये जर याचे बॉल्स तयार करून घेतले तर ते शिजवून घेतल्यानंतर दुप्पट फुलतात। त्याच्यासाठी आपल्याला अगोदरच छोट्या साईज म्हणजे अशा पद्धतीचे बॉल्स तयार करून घ्यायचे। हाताला तूप चोळून घ्यायचे म्हणजे अजिबात हाताला चिकटत नाही। तर बघा मी अगदी छोट्या साईजचा असा बॉल्स तयार करून घेतलेला आहे। आता आपण संपूर्ण मिश्रणाचे अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घेऊया। तर 1 वाटी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे मिल्क पावडर घातली, 2 चमचे साखर घातली। छान असा गोडवा तयार येतो हे बॉल्स शिजवून घेतल्यानंतर। आणि बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण मिश्रणाचे अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घेतले। जवळपास 20-25 असे छोट्या साईजचे बॉल्स तयार झालेले आहेत। आता आपण हे साईडला ठेवूया। गॅसवरती इथे मी कढईमध्ये अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे। अजून गॅस मी चालू केलेला नाही, पण आपण जी वाटीमध्ये शिल्लक राहिलेली मिल्क पावडर आहे ती मिल्क पावडर अगोदर याच्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे आपल्याला दूध जास्त आटवून घेण्याची गरज पडत नाही। तर आता इथे मी 2 चमचे मिल्क पावडर घालून घेतल्यानंतर मिल्क पावडर आपण दुधामध्ये छान अशी एकत्र करून घेऊया। आपण गरम दुधामध्ये जर मिल्क पावडर घातली तर त्याच्या लगेच गुठळ्या तयार होतात। त्याच्यासाठी दूध थंडच आहे त्याचं आपण मिल्क पावडर घालून घेतली। 2 चमचे आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घेतल्यानंतर आपल्याला दूध जास्त वेळ आटवत बसवायची गरज पडत नाही, पटकन घट्टसर हे दूध होतं आणि ह्या खिरीला चव सुद्धा खूप छान लागते मिल्क पावडर घातल्यानंतर। तर बघा आता संपूर्ण मिल्क पावडर घालून घेतल्यानंतर आपण चांगलं एकजीव करून घेतलेला आहे। आता गॅस आपण सुरू केलेला आहे। तळापासून पुन्हा एकदा आपण हे छान असं ढवळून घेतलेलं आहे। आता आपण या दुधाला उकळी काढून घेऊया। तर फुल गॅसवरती छान अशी दुधाला इथे उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण तळापासून पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि एकत्र करून घेऊ। एकत्र करून घेतले। आता गॅस इथे मी कमी केलेला आहे। याच्यामध्ये आपण आता सुकामेवा घालून घेऊया आवडीप्रमाणे। काजू, बदाम आणि पिस्त्याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतले, ते घालून घेतलेत आणि पुन्हा एकदा आपण हे एकत्र करून घेऊ। एकत्र करून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये जे बनवून घेतलेले छोटे छोटे बॉल्स आहेत ते घालून घेऊया। दुधाला चांगली उकळी आली की नंतरच आपल्याला याच्यामध्ये बनवून घेतलेले बॉल्स घालून घ्यायचे आहेत। तर बघा मी संपूर्ण बनवून घेतलेले बॉल्स दुधामध्ये घालून घेतलेले आहेत।
आता हे आपल्याला लगेच मिक्स करायचे नाही. आता आपण दुधाला पुन्हा एकदा उकळी काढून घेऊ. आता हे संपूर्ण जे बॉल्स आपण घालून घेतले ते तळाला बसलेले आहेत, पण ते जसे शिजायला सुरुवात होती तसे ते दुधावरती लगेच तरंगायला सुरुवात होते आणि ते छान असे शिजतात. तर आता बघा दुधाला उकळी आलेली आहे. आता गॅस आपण पूर्णपणे कमी करूया आणि कमी गॅसवरती छान असे शिजवून घेऊया आणि दूधसुद्धा घट्टसर होतो तोपर्यंत. आणि बघा आता आपण मिक्स करून दाखवते मी तुम्हाला. संपूर्ण आपण ज्यावेळेस याच्यामध्ये बॉल्स सोडून घेतले त्यावेळेस संपूर्ण तळाला बसले होते आणि आता हे शिजल्यानंतर अशा पद्धतीने वरती दुधावरती तरंगायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त असे फुललेले आहेत आणि दूधसुद्धा आपलं घट्टसर झालेलं आहे. पुन्हा आपण हलक्या हाताने एकत्र करून घेतलंय. कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे. तर आता आपण हलक्या हाताने पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता अजून 1 ते 1.5 मिनिटानंतर दूध आपलं छान असं घट्टसर झालेलं आहे आणि बॉलसुद्धा आपले छान असे शिजवून तयार झालेले आहेत. तर गॅस आता इथे मी पूर्णपणे कमी केलेला आहे. तर हे मस्त असं शिजलेलं देखील आहे. हे बॉल्स आपण याच्यामध्ये जे घालून घेतले ते आणि दूधसुद्धा आपलं छान असं घट्टसर झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे. एकत्र करून घेऊया हलक्या हाताने आणि आता अजून आपल्याला दूध अजिबात घट्टसर बनवायचं नाही. साखर विरघळली की आपण लगेच गॅस बंद करणार आहोत. छान असं दूध घट्टसर झालेलं आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे खिरीला छान असा स्वाद देखील येतो आणि दूध देखील आपलं पटकन आटतं. आता गॅस आपण बंद करूया. गॅस बंद केला. एक वाटीमध्ये आता मी तुम्हाला काढून दाखवते. छान असे बॉल्स आपले डबल फुगलेले आहेत आणि फक्त 10 मिनिटांमध्ये हा गोड पदार्थ आपण तयार केलेला आहे. तर उपवास स्पेशल तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उपवासाच्या ताटामध्ये हा गोड पदार्थ नक्की बनवून बघा. बनवायला देखील खूप सोपा आहे आणि खायला खूप छान लागतो. तर बघा अशा पद्धतीने आपली ही स्वीट डिश इथे उपवास स्पेशल तयार झालेली आहे. तर या एकादशीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मस्त चमचमीत अशी ही खीर नक्की बनवून बघा. बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते आणि अजिबातही आपल्याला दूध आटवत बसण्याची गरज पडत नाही. तर बघा ह्या पद्धतीने आपली एकादशी स्पेशल स्वीट डिश इथे तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर मस्त अशी खीर आपली इथे तयार झालेली आहे आणि बॉलसुद्धा अगदी मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा उपवासाला अशा पद्धतीची खीर नक्की बनवून बघा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत.